श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही मला तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला खूप मोठा अनुभव शेअर करत आहे. मी काल एका ताईंचा जो अनुभव ऐकला, त्यांचा अनुभव ऐकून मला प्रेरणा मिळाली की मला देखील महाराजांनी एवढी मोठी प्रचिती दिली आहे, तर मी माझा अनुभव का बरं शेअर करू नये. म्हणून मी ताईंसोबत माझा अनुभव आज शेअर केला आहे. आज अक्षरशः हृदय भरून येत आहे आणि प्रत्येक क्षण आठवत आहे. आणि आपल्याला ज्यावेळेस दुःख येतं, संकट येतं, त्यावेळेस आपण खूप हातबल होतो. स्वामी माझ्याच वाट्याला हे का बरं, असे प्रश्न महाराजांना विचारतो. पण तेथून पुढे गेल्यानंतर कळतं की महाराजांनी असं का बरं केलं आहे. जे काही घडतं स्वामी भक्तांनो, ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असतं. मला सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. स्वामी भक्तांनो, महाराजांच्या सेवेत येण्याचं कारण फक्त आणि फक्त दुःख होतं. एवढे संकट खरंच कधीच कोणावरती येऊ नये, एवढे संकट माझ्यावरती कोसळलेले होते. माझं लग्न वयाच्या 16व्या वर्षी आईवडिलांनी करून दिलं. त्यामुळे बालवय, बालबुद्धी मला काही एक कळत नव्हतं. पण माझं लग्न झाल्यानंतर एका वर्षामध्येच माझ्या सासू सासऱ्यांनी आम्हाला सेपरेट केलं. सेपरेट केल्यानंतर अक्षरशः घरसुद्धा, जे मेन घर होतं आमचं, ते त्यांनी घेतलं. एक खोली जी काही सपराची होती, छपराची, ती खोली आम्हाला दिली. आम्ही अक्षरशः बारदणे करून राहायला सुरुवात केली. मध्ये मला पहिली मुलगी झाली, त्यानंतर 2 वर्षांनी दुसरी मुलगी झाली आणि तिसरा मुलगा झाला. असं माझं जवळपास 5 ते 6 वर्षामध्ये झालं. पण आम्ही तिथेच राहत होतो, काहीच नव्हतं. कारण माझे मिस्टर जिथे काम करत होते त्यांच्यावरती देखील ब्लेम तिथे करण्यात आला आणि त्यांना कामावरती काढून टाकलं. जेवढी काही सेविंग केलेली होती ती सेविंगसुद्धा त्यांनी घेतली की आमचं एवढं फ्रॉड याने केला असं म्हणून त्यांनी ती सेविंगसुद्धा घेतली. त्यामुळे पुन्हा आमच्याकडे काहीच राहिलं नाही. जी सेविंग केली होती त्यामध्ये आम्हाला घर बांधायचं होतं, पण आता सर्वच गेलं. आणि मिस्टरांनी खूप सारं कर्ज देखील करून ठेवलं होतं. बँकेचे लोन, त्यानंतर जे काही 2 रुपये 3 रुपये शेकड्याने पैसे, असे सुद्धा पैसे खूप घेतले होते. आणि एक एक जण समोर येऊ लागला होता, आपले आपले पैसे मागू लागले होते. बँकेचे लोक दारामध्ये उभा राहत होते. खूप भांडणे होत होते. सासरेंनी खूप भांडणे झाली आमचे, माझे आणि माझ्या मिस्टरांचे खूप भांडण झाले. माझे मिस्टर रुसून निघून गेले. कुठे गेले, काय गेले, कुणालाच काहीच माहीत नाही. त्यावेळेस मी खूप रडत होती. काय करावे, भांडणं तर सर्वांचेच होते, पण तुम्ही असं करायला नको होतं. या 3 मुलांचा तरी विचार करायला पाहिजे होता. खूप त्यांची शोधाशोध केली, पण ते कुठेच सापडत नव्हते. त्यावेळेस काय झालं की माझी जी मैत्रीण होती, त्यावेळेस तिने मला कॉल केला आणि माझी परिस्थिती तिला सांगितल्यानंतर ती म्हटले की तू काहीच करू नको, फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण जा, त्यांचं जप कर, मग तुला काहीतरी प्रचिती येईल. आणि तुम्हाला माहीत आहे, दुःख असल्यानंतर, अडचणी असल्यानंतर, संकट असल्यानंतर महाराजांना आपण किती अंतःकरणापासून हाक मारतो आणि किती श्रद्धेने त्यांना बोलवतो. मी देखील तसंच केलं. महाराज, मी तुमचं लेकरू आहे, मी तुमचीच आहे, माझ्यावरती कृपा करा, माझ्यावरती बघा, यांना पुन्हा घरात घेऊन या. ज्यावेळेस ते घरामध्ये पुन्हा येतील त्यानंतर मी तुम्हाला मानेल आणि तुमची खूप मनोभावे सेवा करेन. तुम्हाला मरेपर्यंत विसरणार नाही. आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे मी काहीच मागणार नाही, फक्त एवढी कृपा माझ्यावरती करा. खूप रडत होते. एकच मागत होते, मागणं स्वामींकडे. अक्षरशः मी स्वामी कसे दिसतात हे सुद्धा बघितलं नव्हतं. पण म्हणतात ना, मानसपूजा, मी ती मानसपूजा केली. आणि त्यानंतर महाराजांनी देखील माझं घराणं ऐकलं. ज्या दिवशी महाराजांना ही कळकळून विनंती केली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझे मिस्टरांचा शोध लागला. ते कुठे आहे ते कळालं. ते पुणे येथे गेले होते, एका कंपनीमध्ये ते कामाला लागले होते. हे ऐकल्यानंतर
मग मी माझ्या मिस्टरांना फोन करण्याचाही खूप प्रयत्न केला, पण त्यांनी फोन देखील बंद करून ठेवलेला होता. त्यानंतर मग जेव्हा आम्हाला कळालं, मग आम्ही सर्वजण त्यांना घेण्यासाठी गेलो. तिथे गेलं, त्यांना खूप समजावून सांगितलं की मुलं आहेत, आपण तिथे राहूनच कष्ट करू, खूप कष्ट करू, दोघे मिळून सर्व काही करू, पण तुम्ही इथे राहू नका. तुम्ही इथे राहिले तर काय होणार, खाण्यापिण्यामध्येच सर्व जाणार, मुलांकडे लक्ष नाही, काहीच नाही. तर मग सर्वांनी समजावून सांगितलं आणि माझे मिस्टर घरी आले. घरी आल्यानंतर मग मी आता महाराजांचं अधिष्ठान माझ्या घरामध्ये मांडलं. महाराजांची सेवा घरामध्ये सुरू झाली. मला सेवा करायला काहीच वेळ मिळत नव्हता, कारण कामच खूप होतं. घरचंही करायचं, गायांचंही खूप काम होतं. गायी मी पाळल्या होत्या, गायींचं काम, त्यानंतर मोलमजुरी करायला जायचं. खूप सारा संघर्ष माझा चालू होता. त्यामध्ये मिस्टरांनी देखील खूप म्हणजे खूप कष्ट करायला सुरुवात केली. मी त्यांना सांगायचे, आपण दोघं मिळून करूया. एक एक जण जो होता, बँकेचं जे कर्ज होतं, ते कर्ज मी माझे सर्व काही जे दागिने होते ते दागिने मोडून टाकले आणि ते बँकेचं कर्ज भरून टाकलं. त्यानंतर मग आमचं सर्व काही व्यवस्थित सुरळीत सुरू झालं. आणि मग मी असंच आमच्या गावातून एकदा गाडी गेली दिंडोरी येथे नाईट सेवेसाठी, आणि त्या सेवेसाठी मी देखील गेले. डोळ्यात फक्त अश्रू होते, कारण पुढे सर्व काही दिसत होतं. कारण लेकरं आता मोठी झालेली होती, त्यांना काही कळतच होतं, आणि माझं घरसुद्धा मला राहण्यासाठी नव्हतं. त्यामुळे खूप टेन्शन मला येत होतं. आणि मी त्यामध्येच डोळ्यात अश्रू घेऊन, खूप सारे भावना घेऊन यालामध्ये दिंडोरीमध्ये गेली. दिंडोरीमध्ये गेल्यानंतर तिथे आम्ही नाईट सेवा केली. रात्रभर मी ती सेवा खूप मनोभावे केली. त्या दिवशी भैरवचंडी होती. प्रत्येक वॉचला कालभैरवाष्टक होतं देवीच्या पाठाला. आणि रात्र आमची जवळपास 4:30 वाजेपर्यंत सेवा सुरू होती. सेवा संपली, त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि पुन्हा दरबारामध्ये आलो. सकाळची भोपाळी आरती झाली, त्यानंतर स्वामीचरित्र झालं, आणि संध्याकाळी रात्री मी तिथे प्रश्न लिहून दिला होता. प्रश्न उत्तर होतात, तिथे माझा प्रश्न मी मांडलेला होता. स्वतःचं घर होण्यासाठी मला सेवा पाहिजे आहे, हे सर्व काही अडचणी, कर्जमुक्तीसाठी असे उपाय मी तिथे मागितले होते. आणि त्यांनी मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला तो कागद पुन्हा रिटर्न दिला, आणि त्यावरती खूप साऱ्या सेवा लिहून दिलेल्या होत्या. ह्या सेवा बघितल्यानंतर अक्षरशः मला वाटलं की आता हे कसं होणार माझ्याकडून, काय करू स्वामी. तिथेच मी महाराजांना विनंती केली, श्रीफळ घेतलं, दक्षिणा घेतली, फूल घेतलं, आणि महाराजांना विनंती केली की स्वामी, तुम्ही या सेवा मला दिलेल्या आहेत, या कशा करून घ्यायच्या, काय करून घ्यायच्या, त्या तुम्ही ठरवा. माझी जी काही सेवा आहे भोळीबाबडी, तिचा मान्य करा, असं महाराजांना विनंती केली. त्यानंतर घरी आलो. त्यांनी आम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे कर्जमुक्तीसाठी श्रीसूक्ताचं रोज श्रीसूक्ताचा देवीवरती अभिषेक करायला सांगितला. त्याचबरोबर कुलदेवतेचा मान सन्मान करायला सांगितला, आणि जे काही सत्यनारायण आहे दर पौर्णिमेला ते सत्यनारायण करायला सांगितलं. त्यानंतर नवनाथ पारायण, दर महिन्याला गुरुचरित्र पारायण, 108 स्वामीचरित्र पारायण, दुर्गा सप्तशतीचे पाठ, मल्हारी सप्तशतीचे पाठ, अशा खूप साऱ्या सेवा त्यांनी दिले. त्याचबरोबर काही तोडगेही दिले होते, ते सर्व तोडगे केले. आता सेवा करायच्या, जे काही दुर्गा सप्तशतीचे पाठ होते ते पाठ मी केले. मल्हार सप्तशतीचे पाठ माझ्या मिस्टरांनी केले. त्यानंतर ज्या काही नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण होतं ते पारायण मी पाठे 2 वाजता उठून करायला सुरुवात केली. ह्यामध्ये सुरुवातीला खूप साऱ्या अडचणी देखील आल्या. कुणाचं सुतक कधी पडलं तर कधी विटाळ झाला, काही ना काही गोष्टी घडत होत्या. पारायण कंप्लीटच होत नव्हतं, त्यामुळे खूप वाईट वाटायचं नेमकी काय होत आहे. पण नंतर हळूहळू जशा जशा सेवा वाढत गेल्या तसं तसं सर्व काही व्यवस्थित व्हायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे जे काही पैसे होते ते पैसे टिकायला सुरुवात झाली, आणि जे कर्ज होतं, डोक्यावरचं कर्ज खांद्यावरती यायला सुरुवात झाली. एक एक कर्ज आम्ही मिटवत होतो. सर्व काही व्यवस्थित स्वामी कृपेने सुरू होतं. पण अचानकपणे म्हणतात ना की दुःख यायचं असलं, संकट यायचं असलं, ते कुठल्याही मार्गाने कसेही येतात. तसंच झालं. माझी खूप मोठी गाय होती. ती गाय जवळपास 1.5 ते पावणे 2 लाखाला मागितली होती. एवढी मोठी ती गाय होती, जनायला होती. ती गायीला अचानकपणे काय झालं काहीच कळेना. तिने अचानकपणे चारा खाण्याचं बंद केलं. हे बघून डोळ्यातून अश्रू येत होते, कारण 2-3 दिवस झाले तेव्हाच तिला एवढ्या पैशाला मागितलं, पण आम्ही तिला विकलं नाही, आपण विकू नये असं मी म्हटले होते. आणि त्यानंतर मग आता काय करायचं, चारा खात नाही, डॉक्टरांचा खर्च सुरू झाला. डॉक्टर रोज येत होते,
चेक करत होते, सलाईन लावत होते. ती काहीच चारा घेत नव्हती. डॉक्टर म्हटले की तिला कावीळ झालेली आहे. हे ऐकल्यानंतर आता काय करावं, पायाखालची जमीन सरकली. एकच मार्ग दिसत होता, एकच व्यक्ती समोर दिसत होता, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. एवढेच दुःख माझ्या वाटेला का? एवढं काय मी पाप केलं आहे? एवढं मी फक्त माझ्या कष्टाचं तुमच्याकडे मागत आहे, त्यामध्ये एवढा संघर्ष नको आहे स्वामी. मी खूप थकली आहे, माझ्याकडे लक्ष द्या. त्या रात्री मी खूप म्हणजे खूप रडली. एवढं मी कधीच रडली नसेल एवढी महाराजांपुढे रडली. कारण दुसऱ्याला सांगितलं ते सांत्वन करायचे, पण खरा मार्ग, खरं काही जे आहे ते महाराजच आपलं करू शकतात हे मला कळालं होतं. महाराजांपुढे खूप रडली. त्यानंतर अशी झोपी गेली. 12 वाजले असेल. अचानकपणे देवळात जशी घंटी वाजते तशा घंटीचा आवाज झाला. ही घंटी कुठून वाजली मला काहीच कळालं नाही. म्हणून मी उठून बघितलं घंटी कुठे वाजली. तर देवघरामध्ये जाऊन बघितलं, सर्व काही शांत होतं. दिवा तेवत होता. आणि मग मला वाटलं, त्याच क्षणी अचानकपणे माझ्या मनात एक विचार आला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्याशी कोणीच बोललं नाही, पण माझी अंतरात्मा, माझ्या मनातून तो भाव अचानकपणे प्रकट झाला. आणि त्यावेळेस खूप समाधान वाटलं. महाराज, खरंच तुम्ही माझ्यासोबत आहात ना? आता सर्व काही व्यवस्थित होईल. तुम्ही सांगितलं ना की मी तुझ्यासोबत आहे, आता मला कसलीच टेन्शन नाही की काळजी नाही, असं मी महाराजांना सांगितलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जे काही मला मार्ग मिळायचा होता तो मार्ग मला मिळाला. कारण गायीच्या आजारपणाचा उपाय मला मिळाला. आयुर्वेदिक एक व्यक्ती होता, त्याने गायीसाठी आयुर्वेदिक औषध आणून दिलं आणि ते औषध आम्ही तिला पाजलं. त्यानंतर जे काही वल्गसुक्त होतं, त्या वल्गसुक्ताचे छापे असतात, ते छापे देखील हळदीचं लेपन करून मी छापे गायीवरती मारले. आणि काय आश्चर्य, गायीने संध्याकाळी चारा घेतला. ह्या गायीने एवढ्या दिवसाचा जो चारा घेतला नव्हता तो चारा तिने घेतला. मनाला एक समाधान वाटलं, शांती वाटली. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, गाय एकदम व्यवस्थित बरी झाली. 8 दिवस मी ही सेवा केली. त्यांनी आयुर्वेदिक औषध केले. डॉक्टर आणि दुवा हे दोन्ही चालू होते. स्वामींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की मी तुझ्यासोबत आहे. गाय एकदम व्यवस्थित झाली. त्यानंतर गायीची डिलिव्हरी झाली. आणि विशेष म्हणजे तिला 2 जुळे जे काही कारोडी होत्या, त्या 2 जुळ्या कारोडी झाल्या, सेम कलरच्या, सेम सारख्याच, खूप सुंदर. त्यावेळेस मला वाटलं की महाराज, तुमची लीला ही आगाध आहे. मला वाटत होतं की तुम्ही असं का बरं माझ्यासोबत करता, पण तुम्ही माझ्यासोबत आहे ना, तर मला आता कसलीच भीती नाही. त्यानंतर मी कधीच वळून बघितलं नाही. खूप सेवा मी करायला सुरुवात केली. कुणाकडेच लक्ष देत नव्हते, कुणाची निंदास्तुती मी करत नव्हते. महाराज माझ्याकडून जशा सेवा करून घेत होते तशा सेवा करत होते. कष्टही खूप करत होते. आम्ही सर्वजण कष्ट करतच होतो. त्याच दरम्यान माझा मुलगा शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये गेल्यानंतर स्वामी भक्तांना ही घटना आहे 2024ची. माझा मुलगा ज्यावेळेस शाळेत गेला, शाळेतून येत असताना एका गाडीने त्याला उडवून दिलं. गाडीने उडवल्यानंतर त्याला प्रचंड मार लागला. आम्हाला फोन आला की तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला. हे ऐकून तर माझं काय करावं तेच कळेना. पूर्ण शरीर हे गार पडलं. त्यानंतर सर्वांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं. त्याच्या मेंदूला प्रचंड मार लागलेला होता. हातालाही खूप फ्रॅक्चर होतं, मार होता. त्यामुळे त्याचा रक्तस्राव प्रचंड झालेला होता. डॉक्टरांनी कुठलीच आम्ही रिस्क घेऊ शकत नाही, पेशंटची गॅरंटी देऊ शकत नाही असं आम्हाला सांगितलं. पण माझ्या महाराजांवरती पूर्ण विश्वास होता. एक संकटातून निघत नाही तर दुसरं संकट पुढे उभं राहतं. कर्ज आता पूर्णपणे संपलेलं होतं, सर्व काही व्यवस्थित झालेलं होतं आणि पुन्हा पुढे संकट उभं राहिलं. पण माझे महाराज यावेळेससुद्धा आमच्यासोबत खंबीरपणे उभे होते, हे मला याची खात्री होती. कारण महाराजांनी, तुम्हाला सांगते, आम्हाला 1 रुपयाचा सुद्धा खर्च येऊ दिला नाही. आम्हाला कुठलाच खर्च आला नाही. जेवढा खर्च आला होता तेवढे देखील पैसे आम्हाला पुन्हा मिळाले. कारण योजनेमध्ये माझ्या मुलाचं जे काही होतं खर्च, तो सगळं योजनेमध्ये कंप्लीट झाला. फ्रॅक्चर वगैरे, याचं ऑपरेशन, सर्व काही व्यवस्थित महाराजांनी करून घेतलं. कसं केलं, कोण मदतीला आलं, काहीच एक माहीत नाही. कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये महाराज मदतीला येत होते, आमची मदत करत होते. कसे कागदपत्र तयार झाले, कोणी तयार केले, खरंच काही सांगता येत नाही. त्यावेळेस मी खूप म्हणजे खूप हैराण होते आणि खूप मन सुन्न झालेलं होतं. कोण धावपळ करतं, कोण पळतं, काहीच कळालं नाही. पण खरं कळतं की या काळामध्ये आपली मदत जे करतं तेच आपल्या
खरे जवळचे असतात. यावेळेस खऱ्या माणसाची प्रचिती आपल्याला येत असते आणि माझ्या स्वामींशिवाय या जगात खरंच दुसरं कोणीच खरं नाही आणि कोणीच आपली एवढी साथ देऊ शकत नाही जेवढी माझे स्वामी आई साथ देतात. स्वामी भक्तांनो, आज मी सुखात आहे आणि विशेष म्हणजे महाराजांच्या कृपेने घराचं काम देखील आता सुरू झालेलं आहे, व्यवस्थित आहे. सेवा देखील महाराज माझ्याकडून करून घेतात. प्रत्येक संकटात उभे ते माझ्यासोबत आज देखील तेवढ्याच खंबीरपणे राहतात जेवढ्या खंबीरपणे आधी होते. माझी स्वामी आई, माझे माय बाप, बंधू सखा सर्व काही मी त्यांना मानते. माझं सर्व काही त्यांना सांगते आणि सर्व ते माझं व्यवस्थित करून घेतात. मी काहीच करत नाही, ते करत आहेत. आता मला पूर्ण विश्वास आहे महाराज माझं सर्व काही व्यवस्थित करतील. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.